नवीन प्रशासकीय इमारत पुणे या ठिकाणी लाड समिती सफाई कर्मचारी यांच्या वारसाने वारसा हक्काची नोकरी मिळवण्यासाठी प्रकाश कांबळे, सुप्रिया कांबळे यांच्या कुटुंबियासह शिवराष्ट्र युवक संघटनेचे कार्यकर्ते नवीन प्रशासकीय इमारत पुणे या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत। तर त्यांच्या मागण्या काय आहेत आपण पाहूया। नमस्कार, मी सचिन पाटील, माझं गाव करवडी। सुप्रिया प्रकाश कांबळे आणि ऋतिक आवळे यासाठी हे सफाई कामगार तृतीय श्रेणी गट नंबर 3 आरोग्य विभाग या लाडपाक समितीच्या अंतर्गत त्यांच्यावरती 30 दिवसामध्ये त्यांना कामगार नियुक्तीपत्र देणे अपेक्षित होतं। पण कराडचे रहिवासी आणि पुणे विभागीय उपसंचालक आरोग्य उपसंचालक डॉक्टर भगवान सुखुबाई पवार हे काहीतरी हेतुपुरस्पर 10 महिने झाले त्यांची प्रकरणं आणून ठेवलेली आहेत। त्यांना काहीतरी अपेक्षा आहे, त्यांना कशातरी आच लागलेली आहे की यांच्याकडून काहीतरी आपल्याला मिळावं आणि मग त्यांना नियुक्तीपत्र द्यावं। त्यांची हिस्ट्री काढली तर त्यांच्यावरती पुणे विभागामध्ये आरोग्य विभागाशी संबंधित महिलाशी छेडछाड करणे, बडगाडे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती गुन्हा नोंद आहे। लाच घेताना 3 लाख रुपये घेताना स्वतः घेत असताना दुसऱ्याला पुढं करून अशा एक 3 ते 4 प्रकरणं त्यांच्यावरती गुन्हे दाखल असणाऱ्या अधिकाऱ्याला जर शासन जर कामावर ठेवत असेल तर सर्वसामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्ता, प्रामाणिक कामगार मिळणं या महाराष्ट्राला फार लांबची गोष्ट आहे। तरी माझी महाराष्ट्र शासनाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती आहे, असे ज्यांच्यावरती गुन्हे, जे भ्रष्ट अधिकारी, ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचाराचे गुन्हे, ज्यांचे लाच घेतात असे असणारे अधिकारी ह्यांना कामावर ठेवून जर तुमच्या शासनाची किंमत वाढणार असेल तर आमचं काय नाही, पण तुमची बदनामी, तुमची होणारी महाराष्ट्रामध्ये ही थांबवायची असेल तर अशा अधिकाऱ्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणं फार अपेक्षित आहे। सर्व महाराष्ट्रातील जनता तुमच्याकडे आतुरतेने पाहते की असे निर्लज्ज अपेक्षित असणारे अधिकारी महिलांच्या आता 10 महिने आहेत त्यांची रिटायरमेंटला, तरी त्यांची वृत्ती असेल तर हा माणूस किती व्यभिचारानं हे झालेला आहे बघा। तरी अशा अधिकाऱ्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणं फार गरजेचं आहे, शिस्तभंगाची कारवाई होणे फार गरजेचं आहे। ऑफिसमध्ये आम्ही पाहणी केली असता तर प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड असणं गरजेचं आहे, पण ठराविक लोकांच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड आहे, ठराविक लोकांचं नाही। तर माहिती घेतली असता ज्यांच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड आहे ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि ज्यांच्या गळ्यात आयडेंटिटी नाही ते साहेबाचे चेले पेले ठेवलेले कार्यकर्ते अशा आविर्भावात ते वागतात, अशा ह्याच्यात त्यांचा रुबाब आहे, ते उर्मटपणे बोलतात आणि त्यांची एक सिस्टीम आहे, जर कुणी काय केलं तर त्यांच्यावरती गुन्हे नोंद करावे अशा पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्यांचं मन, त्याचं ही दुःख वेदना कुठं बाहेर जाऊ नये त्याच्यावरती गुन्हे नोंद करण्यासाठी त्यांची एक सिस्टीम आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे, अशा अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी आणि ज्यांच्या गुन्हे दाखल केलेत ते परत बाहेर काढून ते परत फेर चौकशी करावी। एवढं बोलतो, थांबतो। आणि सुप्रिया प्रकाश कांबळे, ऋतिक आवळे यांना प्रशासनानं कामगार भरतीसाठी नियुक्तीपत्र देण्यात यावे आणि शिवराष्ट्र संघटना ही महाराष्ट्रभर अशा भ्रष्ट निर्लज्ज अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करावी म्हणून महाराष्ट्रभर दौरा करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।